नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, क्लिनिक्सवर कायदेशीर कारवाई करणार, आरोग्य आणि महसूल विभागाचे आश्वासन. कोरेगावात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचे धरणे आंदोलन अखेर मागे. कोरेगाव तालुक्यात अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, क्लिनिक्सवर कायदेशीर कारवाई केली जाईल. आरोग्य विभाग आणि महसूल विभाग या संदर्भात पुढाकार घेईल. लवकरच याबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेली 2 दिवसभर पावसात धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी आपले आंदोलन मागे घेतले. सायंकाळी 5 वाजता त्यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, क्लिनिक्सवर कायदेशीर कारवाई करणार मागणीसाठी डॉक्टर्स डे पासून सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर भर पावसात धरणे आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी दिवसभर ते भर पावसात आंदोलन करत होते व आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते. सोळशी येथील श्री शनेश्वर देवस्थानचे मठाधिपती तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सुतार यांना पाठिंबा दर्शवला. सायंकाळी 5 वाजता नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्या पुढाकाराने दत्तात्रय सुतार यांच्याबरोबर आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अरुंधती कदम यांनी देखील चर्चेत भाग घेऊन आरोग्य विभागाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. फौजदारी संकलनाचे अव्वल कारकून रणजित जाधव यांनी प्रशासनाने विशेषतः महसूल विभागाने घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली. तदनंतर कोरेगाव तालुक्यातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यासाठी थोडा अवधी लागणार आहे, त्यामुळे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केल्यानंतर सुतार यांनी त्यास तत्वतः मान्यता दिली. प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सुतार यांच्याशी चर्चा केली. तदनंतर सायंकाळी 5 वाजता सुतार यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. 4-2 दिवसात पूर्ण तालुक्याचा प्राप्त होईल आणि त्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी असतील, तहसीलदार असतील, हे सर्व आरोग्याचे अधिकारी एकत्रित बसून माननीय जिल्हाधिकारी सोबत यांना आमचा अहवाल देतील आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून सुतार साहेबांनी आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांचं चाललेलं आंदोलन थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुतार साहेब, काय सांगाल तुम्ही? आज या आंदोलना माघार घेणार का? यांच्या शब्दाखातीर मी 14 जूनला निवेदन दिलं होतं आंदोलन करणार. त्या निमित्ताने मला 15 दिवसात काय त्यांनी कळवलेलं नाही, त्यामुळे मला काल धरणे आंदोलन करण्यात भाग पडले. काल मी धरणे आंदोलन दिवसभर केलं, प्रोसिजर त्यांच्या पद्धतीने चालू केली. माझं मी आंदोलन चालू ठेवलं. आजही आंदोलन पावसात मी चालू ठेवलेलं होतं, परंतु त्यांनी मला आत्ता जे शब्द देत आहेत तो शब्द जर त्यांनी नाही पाळला, 4 दिवसात ते मला म्हणजे हे करणार आहेत आणि उद्या सकाळी पत्र देणार आहेत. आता मी तोंडी ऐकतोय, मला उद्या सकाळी ते पत्र देणार आहेत. तर जर त्यांनी 4 दिवसात त्यांच्या नियमानुसार, त्यांच्या बोलण्यानुसार जर काही परत जर नाही त्यांनी मला जर रिस्पॉन्स दिला किंवा त्या पद्धतीने नाही कामकाज केलं तर मी परत तिथे आत्मदन करणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्यांना 4 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय? मदत दिलेली. 4 दिवसात नाही त्यांनी दिलं तर तुम्ही आत्मदन करणार. काय सांगा मॅडम? तपासणी ऑलरेडी मॅडमने सुरू केलेली आहे आणि त्यांना लागणारा वेळ किती आहे ते स्वतः सांगू शकतील. मी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अरुंधती कदम यांच्या पत्राच्या, श्री सुतार यांच्या पत्राच्या अनुषंगाने आम्हाला सिव्हिल सर्जन यांच्याकडून आदेश मिळाले आणि त्याप्रमाणे आम्ही तपासणी पण सुरू केलेली आहे. माझ्याकडे कोरेगाव नगरपालिकेच्या अंडर असणारे हॉस्पिटल्स, बॉम्बे नर्सिंग ॲक्ट खाली आणि रहमतपूर नगरपालिका ह्याच्या अंडर असणारे हॉस्पिटल्स असे माझ्याकडे एकूण साधारण 17 हॉस्पिटल इथले आहेत कोरेगावचे आणि 4 हॉस्पिटल रहमतपूरचे. तर आमच्या ह्यातले 13 हॉस्पिटल झालेले आहेत. रहमतपूरचे 4ही झालेले आहेत. तर आता फक्त 4 ते 5 हॉस्पिटल माझे राहिलेले आहेत. तर त्याचा अहवाल माझा 1 ते 2 दिवसात तयार होईल. पण ह्याच्या अनुषंगाने मला THOसाठी एक महत्त्वाचं सांगायचं की THOच्या कामाची व्याप्ती मात्र खूप आहे. त्यांच्याकडे क्लिनिक आणि बोगस डॉक्टर पडताळणी हे दोन्ही गोष्टी असल्यामुळे आणि पूर्ण तालुका आपला जो आहे कोरेगाव तालुका ह्याची पूर्ण जबाबदारी त्यांची असल्यामुळं
त्या कामाची व्याप्ती खूप जास्त आहे. त्यामुळं THOशी संपर्क साधून या बाबतीत त्यांना किती वेळ लागेल हे त्यांच्याकडूनच जाणून घेतलेलं बरं पडेल. नाही, आता तुम्ही ह्यांना तर 4 दिवसाचं अल्टिमेट दिलं, आता तुम्ही TOCला सांगून त्यांनी जर समजा 8 दिवसाचं मागितलं तर काय करणार? नाही, मग हे कसं काम आमचे डिवायडेड आहेत. काही काम असतं ते सिव्हिल सर्जनच्या अंडर असतं, काही काम असतं ते DHOच्या अंडर असतं. त्यामुळे हे इतकं पटकन होण्यासारखं नाही. माझ्या अंडर असणारं काम त्या मानानं हॉस्पिटल्स असल्यामुळं थोडी आहेत, पण क्लिनिक्स जर तपासायची म्हटलं तर त्याची संख्या अफाट आहे. त्यामुळे ते काम करण्यात त्याला अवधी जास्त नक्कीच लागणार आहे. आपण नायब तहसीलदारांनी त्यांना शब्द दिला 4 दिवसाचा. यांच्याकडचं जे काम आहे चालू जे काम झालेलं आहे त्याच्यावर आपण बोलतो. यांच्याकडे जे काम 21 आहेत त्यातली 13 त्यांनी पूर्ण केलेली आहेत. जे 4-5 राहिलेली आहेत की ते ह्या दिवसात पूर्ण करून आम्ही तुम्हाला देतोय. आणि बाकीचं काम सुद्धा THOचं सुरूच आहे. तुम्हाला मान्य आहे का? सांगायचंय त्यांनी मुदत किती घेतली, मोठा आवाका आहे म्हणताय. तर आतापर्यंत यांनी मग काय केलं? जर आता पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, पावसाचं वातावरण बिघडलेलं आहे, नागरिकांच्या जीविताचे हा खेळ चालू आहे असं वाटत नाही का त्यांना? आज मला सांगा व्याप्ती वाढली, कामकाज कमी झालंय, मग जे बोगस असते जे बेकायदेशीर कामकाज करत असते त्यांना वाव देण्याचा प्रयत्न होतोय ना. त्यामुळे हे जीविताशी खेळण्याचा प्रयत्न, वेळ घालवणं म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणं आहे. तरी ह्याच्या अगोदर का त्यांनी लक्ष दिलं नाही एवढं? आत्ताच मुदत मागण्यावर इतपत का गप्प बसले? तुम्ही तपासणी करता सगळं